नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाईम ट्रेडर आणि मेंटर आहे. डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये परत एकदा मी तुमचं ट्रेडसेन्स ट्रेडिंग इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. गेले बरेच दिवस झालं आपण ही सिरीज चालू केलेली आहे. चांगला रिस्पॉन्स मिळतो तुमचा. फक्त तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील तर कमेंट सेशनमध्ये कमेंट्स करायला विसरू नका आणि लाईक करत जावं व्हिडिओज, ठीक आहे. जर चॅनलवरती नवीन असाल तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आज बघितलेला व्हिडिओ तुम्ही उद्या नक्की या की आपण ज्या लेवल्स दिल्यात त्या वर्क झाल्यात का या बघायला. ओके, सो चॅनलला नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, सो येणाऱ्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला मिळतील. हा जो ट्रेड आहे तो एक्झॅक्टली आपण लाईव्ह स्ट्रीमवरती जी संध्याकाळी 7 वाजता डेली आपली लाईव्ह स्ट्रीम होती तेव्हा आपण प्लॅन केलेला. डॉट आपण इथं एंट्री प्लॅन केलेली एक्झॅक्टली इथं, आणि जेव्हा 30 पीप मार्केट अपसाईडला गेलं तेव्हा आपण हा ट्रेड रिस्क फ्री करून ठेवलेला. खूप पेशन्स बघितले, खूप पेशन्स टेस्ट केले मार्केटने, आणि आफ्टर दॅट या ट्रेडने आपलं जे टार्गेट होतं 150-160 पिप्सचं ते टार्गेट आपल्याला मिळवून दिलेलं आहे. एकच ट्रेड झाला जो होता बाईंग साईडला, आणि त्याच्यानंतर आपण एकही ट्रेड प्लॅन केला नाही. एकच ट्रेड, त्या 150 पिप्स अँड डन फॉर द डे झालं, ठीक आहे. उद्यासाठी म्हणजेच गाईज 24 जूनसाठी काही लेवल्स इम्पॉर्टंट्स आहेत त्या इथं सांगायचा मी प्रयत्न करतो. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही 4 आवर्सवरती शिफ्ट होऊया आपण, आणि लिक्विडिटीज कोणत्या पेंडिंग आहेत सेलला त्याआधी मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा ही 4022, त्याच्यानंतरनं 4053, आणि थर्ड लिक्विडिटी ही असणार आहे. या तिन्ही लिक्विडिटी पेंडिंग्स आहेत. या सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मार्क करा. जर मार्केट एक्झॅक्टली या लेवलवरून रिजेक्शन घेतं आहे, ठीक आहे, या लेवलवरून रिजेक्शन घेतं आहे, तर मार्केट परत एकदा या लोच्या टॅपला जाणार आहे. बघा, एक्झॅक्टली घेतलंच आहे. आता इथून जर कंटिन्यू रिजेक्शन मार्केटने घेतलं तर हा ट्रेड इथं 100 पिप्सचा एस-एल लावून किंवा 80 पिप्सचा एस-एल लावून नेक्स्ट टार्गेट, पहिलं टार्गेट हे राहणार आहे जे असणार आहे 500 पिप्सचं. हा एक स्विंग ट्रेड खूप मस्त होऊ शकतो सेल साईडला, कारण प्रॉपर इथं बघा एक्झॅक्टली 2 वेळा मार्केटमध्ये इथं सेलिंग लिक्विडिटी पेंडिंग आहे. ओके, इथून टॅप केलेलं आहे परत एकदा याच लेवलवरून, आणि आता परत मार्केट डाऊन साईडला जायचा प्रयत्न करते. ऑलमोस्ट आता मार्केट 60 पिप्स डाऊन साईडला गेलं आहे. सो ही कॅन्डल क्लोज होऊसपर्यंत थोडं अजून डाऊन साईडला येईल मार्केट, आणि आफ्टर दॅट एक नेक्स्ट कॅन्डल जी असेल ती रेड क्लोज करेल. जवळपास 180 पिप्स तुम्हाला या ट्रेडमध्ये मिळून जातील, आणि जर मोठा तुम्ही होल्ड केला तर 500 पिप्ससुद्धा हा ट्रेड मिळू शकतो. जेव्हा मार्केट 4142 या लेवलवरती येईल तेव्हा तुम्ही 30 पिप्सचा एस-एल लावा आणि ट्रेड करा. 100-150 पिप्ससाठी तुम्ही छोटा स्कॅल्पसुद्धा करू शकता, ठीक आहे. बाईंग साईडला जर तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचे असतील तर ॲक्च्युली तुम्हाला या लेवलवरती मार्केट यायची वाट बघायची. ओके, 4156 या ब्रेकआउट नंतरनंच तुम्ही बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करत राहा. जोपर्यंत 56च्या खाली आहे तोपर्यंत सेलिंग साईडलाच फ्रेंड्स इंटरेस्टेड राहावा, कारण मार्केट तोपर्यंत वरती जाणार नाही. जेव्हा या लेवलवरती मार्केट येईल तेव्हा एक बाईंग साईडचा छोटे स्कॅल्प तुम्ही करत राहा, ठीक आहे. 200 पिप्स 150 पिप्सचं टार्गेट हे घेत राहा. बघा 4152 ही आहे आपली एक अपसाइड लेवल. ओके, यहाँ पे भाई बाइंग सेलिंग नहीं बोल सकते ज़्यादा, सो इसीलिए बाइंग लेवल अपसाइड में अगर आप इंटरेस्टेड हो सो इस लेवल के ब्रेकआउट के ऊपर अपसाइड में जाना, और अगर डाउन साइड में आप इंटरेस्टेड हो तो 4141 पे जब भी मार्केट आएगा एक सेलिंग साइड में आप ट्रेड प्लॅन करते रहो. ओके, डेली टाइम फ्रेमवरती पण काही गोष्टी आपण बघूयात. येस, डेली टाइम फ्रेमवरती पण प्रॉपर पुलबॅक घेतला आहे. बघा, काल जी कॅन्डल क्लोज झाली ती प्रॉपर एक पुलबॅक घेऊन आज मार्केट पूर्ण डाऊन साईडला, आणि जी ही आपण लेवल काढली आहे बरोबर एकदम डॉट
लेवलवरती काढलेले, या लेवलपासून परत कंटिन्यू सेलिंग येऊ शकते. सेलिंगचं मोठं टार्गेट आहे 4090. ठीक आहे, 4090पर्यंत मार्केट येऊ शकतं. एका मिनटावरती जर तुम्हाला ट्रेड करायचे असतील, छोटे छोटे स्कॅल्प करायचे असतील तर यस, जेव्हापासून हा व्हिडिओ अपलोड होतो आहे 2 लेवलसुद्धा तुम्ही इथं मार्क करून ठेवू शकता. ही एक 32ची लेवल आहे, ही जी मी लाईव्ह स्ट्रीमवरती पण सांगितलेली. एक्झॅक्टली या लेवलच्या खाली तुम्ही एक मस्त असा सेफ असा सेलिंगचा एक स्कॅल्प करू शकताय. ठीक आहे, 27 पिप्सचा SL लावा, 90 पिप्सचा टार्गेट ठेवा. ओके, आणि या लेवल्स उद्या वर्क करतायत का नाही हे बघायला एकदा नक्की चार्टवरती आत्ता दिलेल्या लेवल्स मार्क करून ठेवा. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. डेली ॲनालिसिस व्हिडिओ बघत जावा. त्याचबरोबर आपण इंस्टाग्रामवरती आपलं नाव आहे राहुल ट्रेडर 25. तिथं जाऊन तुम्ही ट्रेड स्मार्ट सिरीज बघू शकता. ओके, आणि ट्रेडिंगमध्ये नक्कीच तुम्हाला ते व्हिडिओ हेल्प करतील. चलो, थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बी रिअल वन.